उत्तर कोरियाची संसद सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या 687 जागांसाठी निवडणूक पार पडली आणि किम जोंग उनचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आले। या निवडणुकीत एकूण 99.99% मतदान झालं, ज्यापैकी 99.93% मतदान फक्त किम जोंग उनच्या वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया या पक्षालाच मिळालेलं असलं तरी जगभरात चर्चा फक्त उरलेल्या 0.60% मतदानाची आहे, जे किम जोंग उनच्या पक्षाला मिळालं नाही। उत्तर कोरियात नियम आहे की मतदान फक्त एकाच पक्षाला करायचं। मतदान करतानाही मतदारावर नजर ठेवली जाते। एखादा मतदानाला आला नाही तरीही तो पक्षाच्या विरोधात गेलाय असं गृहीत धरलं जातं आणि थेट त्याला मृत्यूदंडापर्यंत शिक्षा होऊ शकते। मग एवढे कडक नियम असतानाही किम जोंग उनला मतदान न देणारे ते 0.60% मतदार कोण आहेत? उत्तर कोरियाची निवडणूक प्रक्रिया कशी असते त्याचीच इंटरेस्टिंग माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। उत्तर कोरिया म्हणजे अधिकृतपणे नॉर्थ कोरिया हा देश स्वतःला लोकशाही म्हणवतो, पण प्रत्यक्षात तो एकपक्षीय आणि अत्यंत नियंत्रित राजवटीखाली चालतो। तरीही इथे नियमितपणे निवडणुका घेतल्या जातात, ज्यांना निवडणूक म्हणण्यापेक्षा एक औपचारिक प्रक्रिया असं म्हटलं जातं। उत्तर कोरियाची एकूण लोकसंख्या 2.5 कोटींच्या आसपास असून अधिकृत मतदार साधारणपणे 1.5 ते 2.25 कोटींच्या आसपास सांगितले जातात। उत्तर कोरियात कधीही अधिकृत मतदार यादी समोर येत नसल्यामुळे नेमकी आकडेवारी कधीही समोर आलेली नाही। इथे मतदानासाठी वयाची 17 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। या देशात प्रत्येक 4 ते 5 वर्षांनी संसदेसाठी म्हणजेच सुप्रीम पीपल्स असेंब्लीसाठी निवडणुका होतात, पण प्रत्येक मतदारसंघात फक्त एकच उमेदवार असतो आणि तोही सत्ताधारी पक्षानेच निवडलेला असतो। त्यामुळे इथे खरी स्पर्धा किंवा पर्याय अस्तित्वातच नसतो। किम जोंग उन निवडणुका का घेतो हा प्रश्न महत्त्वाचा आहे। या मागचा मुख्य उद्देश म्हणजे देशात लोकशाही असल्याचा आभास निर्माण करणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची प्रतिमा संविधानिक ठेवणं। शिवाय या निवडणुकांद्वारे सरकार नागरिकांची नोंद, निष्ठा आणि नियंत्रण टिकवून ठेवतं। अनेक तज्ञांच्या मते या निवडणुका म्हणजे सरकारविषयी लोकांचा पाठिंबा दर्शवण्याचा एक प्रदर्शनात्मक प्रकार आहे, ज्यात निकाल आधीच निश्चित असतो। मतदानाची प्रक्रिया देखील वेगळी आहे। प्रत्येक मतदाराला मतपत्रिका दिली जाते, ज्यात एका उमेदवाराचं नाव असतं। मतदाराने जर काहीही बदल न करता ती पेटीत टाकली तर तो होकार मानला जातो। जर मतदाराला विरोध करायचा असेल तर त्याला त्या नावावर ओळ काढावी लागते, पण हे करताना गोपनीयता जवळजवळ नसते। त्यामुळे प्रत्यक्षात बहुतेक लोक सरकारच्या बाजूनेच मतदान करतात। मतदान करणे हा जवळजवळ अनिवार्य असतं आणि अनुपस्थिती ही संशयास्पद मानली जाऊ शकते। या निवडणुकीत एकूण 687 जागांसाठी मतदान झालं। अधिकृत आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का 99.99% होता, म्हणजे जवळजवळ सर्व मतदारांनी मतदान केलं। निकालात 99.93% मतदारांनी उमेदवारांना समर्थन दिलं, तर फक्त 0.60% मतं किम जोंग उनला भेटली नाहीत। हे आकडे जगातील इतर कोणत्याही लोकशाही देशांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि संशयास्पद मानले जातात। कदाचित हा जगातला एकमेव देश आहे जिथे 100% मतदान होतं। जगभरात ज्या 0.60% मतदारांची चर्चा आहे त्यांची ही स्टोरी वेगळी आहे। किम जोंग उनला न मिळालेल्या मतांमागे 2 थिअरी सांगितल्या जातात। त्यापैकी एक म्हणजे विरोधातही मतदान होतं हे किम जोंग उनला दाखवायचं असतं, त्यामुळे ही आकडेवारी समोर आली असावी। तर दुसरी थिअरी अशी सांगितली जाते की हे अत्यंत रुद्ध आणि प्रत्यक्ष मतदानाला उपस्थित न राहू शकणारे मतदार आहेत, कारण एका मतदारसंघात एकच उमेदवार असतो, त्यामुळे विरोधात मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही। तांत्रिक दृष्ट्या उमेदवाराला नाकारण्याचा पर्याय दिलाय, पण गोपनीयता नसल्यामुळे कुणीही असं करू शकत नाही। उत्तर कोरियाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे किम जोंग उन स्वतः उमेदवार म्हणून उभा राहत नाही, पण त्याची सत्ता कायम राहते, कारण संसद आणि सरकारमधील सर्व निर्णय त्याच्या नेतृत्वाखालीच घेतले जातात। संसद निवडून आल्यावर तीच पुढे देशातील सगळ्या पदांची नियुक्ती करते, त्यामुळे संपूर्ण सत्ता किम जोंग उन कडेच राहते। उत्तर कोरियामध्ये सरकार विरोधी कृतींना अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते। मानवी हक्क संघटनांच्या अहवालानुसार सरकार विरोधी वर्तनामुळे अटक, छळ, जबरदस्ती, मजुरी किंवा राजकीय छावण्यांमध्ये डांबले जाण्याचा धोका असतो। त्यामुळे प्रत्यक्षात कोणीही उघडपणे विरोध करण्याचं धाडस करत नाही।
उत्तर कोरियातली निवडणूक पार पडल्यानंतर किम जोंग उन आता मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल करतोय. मिलिटरीची कमांड आता निष्ठावंतांच्या हातात दिली जाणार आहे. तर किम जोंग उनच्या वडिलांच्या काळापासून सेवेत असलेल्या मंत्र्यांना आता घरी बसवलं जाणार आहे. स्वतःच्या बहिणीलाही किम जोंग उन आता मोठी जबाबदारी देणार आहे. उत्तर कोरियाच्या मंत्रिमंडळात प्रीमियर म्हणजेच नामधारी पंतप्रधान आणि 30 ते 40 मंत्री निवडले जातात. या प्रत्येक मंत्र्यासोबत एक अधिकारीही नियुक्त केलेला असतो. स्वतः किम जोंग उन मंत्रिमंडळात नसला तरी सगळे निर्णय तोच घेतो आणि मंत्रिमंडळात स्वायत्तता नसते. तर उत्तर कोरियाच्या निवडणुकीची ही माहिती आवडली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा.